आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर श्रीक्षेत्र पंढरपूर संपूर्णपणे भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश आदी राज्यातून लाखो वारकरी आणि भाविक पंढरपुरात दाखल झाले असून टाळ मृदुंग वीणेच्या निनादात आणि ज्ञानोबा तुकाराम पुंडलिक वरदहरी विठ्ठल या अखंड नामघोषाने अवघी पंढरी दुमदुमून गेली आहे. विविध संतांच्या पालख्या आणि दिंडी आज पंढरपुरात दाखल झाल्याने विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी उसळली आहे. चंद्रभागा नदीत पवित्र स्नान करून विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी रांगेत उभे राहत आहेत. रांग सुमारे 3 ते 4 किलोमीटर पर्यंत गोपाळपूर परिसरापर्यंत पोहोचली असून दर्शनासाठी 24 तासाहून अधिक प्रतीक्षा करावी लागत आहे. वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये आणि वारी निर्विघ्नपणे पार पडावी यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि पंढरपूर नगर परिषद युद्ध पातळीवर कार्यरत आहेत. स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, अग्निशमन दल, आरोग्य सेवा दल तसेच इतर अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पंढरपूर शहरापासून सुमारे 5 किलोमीटर परिसरात 4 चाकी वाहनांच्या प्रवेशावर निर्बंध घालण्यात आले असून केवळ अधिकृत पासधारक वाहनांचे प्रवेश दिला जात आहे. शहरात ठिकठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आषाढी महापूजेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार पंढरपुरात दाखल होणार असल्याने त्यांच्या सुरक्षेसाठी ही विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वारीमुळे पंढरपुरातील बाजारपेठाही फुलून गेल्या आहेत. पूजा साहित्य, तुळशीमाळा, विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती, प्रसाद आणि विविध वस्तूंच्या दुकानांमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी दिसून येत असून व्यापाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. यंदाच्या वारीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे परदेशातून विशेषतः लंडनहून आलेल्या विशेष दिंडीने भाविकांचे लक्ष वेधून घेतले. या दिंडीचे वारकरी आणि स्थानिक भाविकांनी उत्स्फूर्त स्वागत केले. भक्ती, समता, सेवा आणि नामस्मरणाचा अखंड संदेश देणारी आषाढी वारी यंदाही लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत भक्तिभावाने रंगली असून विठुरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आलेल्या प्रत्येक भाविकांच्या मुखी एकच जयघोष घुमत आहे. विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल. SB न्यूजसाठी मुख्य संपादक शिवाजी भोरे. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.